विद्यार्थी मित्र हो, आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे, या परीक्षेसाठीचं नोटिफिकेशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं आहे। वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही पहिली राज्यसेवेची परीक्षा, या परीक्षेच्या संदर्भाने आज आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच नवीन पद्धतीने वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासून होणारी ही पहिली राज्यसेवा परीक्षा, या परीक्षेच्या संदर्भाने परीक्षा योजना आणि परीक्षा पद्धती याच्या संदर्भाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रक काढलेलं आहे। त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी राज्यसेवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा याच्या संदर्भाने कालच जाहिरात प्रकाशित झालेली आहे। या जाहिरातीमध्ये एकूण 385 पदं आहेत आणि या जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्याचा कालावधी 28 मार्च ते 17 एप्रिल 2025 पर्यंत आहे। आपण या परीक्षा पद्धतीच्या संदर्भाने विचार करत असताना महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब परीक्षा या संदर्भाने नुकतंच परीक्षा योजना आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे। संवर्ग व पदे याचा तपशील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, त्या पदाची वेतनसूची काय आहे आणि त्यात नियुक्तीचे ठिकाण आणि प्रमोशन याबद्दलची माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे, जी तुम्हाला नंतर विस्तृत पद्धतीने वाचून घ्यायची आहे। या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते आपण पाहणार आहोत। आयोगाने नुकतीच ही परीक्षा पद्धती कशा पद्धतीची असेल, सिलेबस काय असेल हा डिक्लेअर केलेला आहे। परीक्षा पद्धती महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या एकूण परीक्षेचे 3 टप्पे असणार आहेत। एकंदरीत ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये राबवली जाईल। त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा, सेवानिहाय, संवर्गनिहाय, स्वतंत्र किंवा एकत्रित मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या नवीन वर्णनात्मक पद्धतीच्या परीक्षेचे 3 टप्पे असणार आहेत। पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे एकूण 3 टप्पे। या परीक्षा पद्धतीनुसार एकूण संवर्ग आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या सेवानिहाय परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक सेवेकरता खालीलप्रमाणे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील। राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत व अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैद्यक मापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा। या एकूण 8 मुख्य परीक्षा या स्वतंत्ररित्या घेण्यात येणार आहेत, ज्यामध्ये यांची पूर्व परीक्षा एकत्रित असेल। मात्र राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा यांच्या मुख्य परीक्षा मात्र स्वतंत्ररित्या घेतल्या जातील। याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र विद्युत व अभियांत्रिकी सेवा परीक्षा या दोन्ही परीक्षांकरता मुख्य परीक्षेला असलेला सिलेबस अभ्यासक्रम हा एकच असल्यामुळे या दोन्ही संवर्गासाठी एकच संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे। ही बाब इथं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे। जाऊयात पुढे। वयोमर्यादा हे तुम्हाला PDF मध्ये वाचून घ्यायचं आहे। पात्रता
शारीरिक पात्रता, शैक्षणिक पात्रता, पदनिहाय शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या परीक्षेच्या संदर्भाने लागणारी फीस तीही इथं दिलेली आहे, ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे। आणि सेंटर्स कुठे कुठे अवेलेबल असणार आहेत, पूर्व परीक्षेचे सेंटर्स, पूर्व परीक्षा केंद्र आणि मुख्य परीक्षासाठीचे असलेले केंद्र याची सुद्धा माहिती इथं या PDF मध्ये दिलेली आहे। आपण आता परीक्षा योजना पाहूयात। महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही जी पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेच्या संदर्भाने माहिती पाहत असताना पूर्व परीक्षेत 2 पेपर्स असतील। त्याच्यामध्ये पहिला पेपर GS जनरल स्टडीजचा आणि दुसरा पेपर असेल CSATचा नागरी कल चाचणी परीक्षा। सामान्य अध्ययन 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतील, 100 क्वेश्चन आणि 200 गुण। CSAT 80 प्रश्न 200 गुण। CSAT हा क्वालिफाईंग असेल आणि GS हा जो पेपर आहे, या GSच्या एकूण 100 प्रश्नापैकी 200 मार्काचं मेरिट असेल आणि त्या 200 मार्काच्या मेरिटच्या आधारे पूर्व परीक्षेचा कट ऑफ लागेल। त्यानंतर पूर्व परीक्षेचा टप्पा एकूण किती 400 मार्काचा असेल, त्याच्यापैकी तुमचं जे मुख्य परीक्षेसाठी जी सिलेक्शन आहे किंवा मुख्य परीक्षेसाठीची जी पात्रता GSच्या पहिल्या पेपरच्या आधारे गणण्यात येईल। त्यानंतर पाहूयात आपण मुख्य परीक्षेचं स्वरूप। पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचं स्वरूप, यामध्ये पहिले 2 पेपर हे भाषाविषयक असतील। त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पेपर भाषेच्या ज्ञानाच्या संदर्भाने असतील आणि ते अर्हताकारक असेल, क्वालिफाईंग नेचरचे असलेले हे 2 पेपर। त्यामध्ये पहिला मराठी आणि दुसरा इंग्रजी या विषयाचा असतील। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खाली नमूद केल्याप्रमाणे 2 अनिवार्य प्रश्नपत्रिका असतील। त्यामध्ये GS1 आणि पेपर 2 म्हणजे हे पूर्व परीक्षेच्या संदर्भाने आहे। ज्या पूर्व परीक्षेमध्ये पहिला पेपर असेल तो म्हणजे तुमचा GSचा, हा अनिवार्य असेल, याचा दर्जा पदवी, आणि दुसरा पेपर आहे CSATचा, तो अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग असेल। एकूण पहिला पेपर GSचा 2 तास आणि CSATचा 2 तास, असे एकूण पूर्व परीक्षेच्या संदर्भाने 2 पेपर असतील। आणि याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि याचं स्वरूप पाहणार आहोत। रिटन पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीने, लेखी पद्धतीने होणारी पहिली राज्यसेवा परीक्षा। या परीक्षेच्या संदर्भाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रकाशित केलेली आणि नोटिफिकेशनद्वारे विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, मुख्य परीक्षा स्वरूप, परीक्षा योजना, मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, यामध्ये पहिला पेपर आहे भाषा पेपर आणि दुसरा पेपर भाषा पेपर। सांकेतांक 1001 भाषेचे 2 पेपर असतील आणि हे दोन्ही पेपर 25% गुणासह तुम्हाला पास होणं आवश्यक आहे। हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग नेचरचे अर्हताकारी पेपर असतील। त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो पहिला पेपर भाषाविषयक, सांकेतांक कोड क्रमांक आहे पेपरचा 1001, भाषा पेपर 1 मराठी भाषेचा हा पेपर असेल आणि हा 300 गुणासाठी असतील। या पेपरचा दर्जा 10वी मराठी आणि माध्यम मराठी 3 तासाचा वेळ असेल आणि तुम्हाला एकूण गुणापैकी 25% गुण, 25% मार्क्स या मराठी या भाषाविषयक अर्हताकारी पेपरमध्ये मिळवणं आवश्यक आहे। म्हणजेच 300 पैकी 75 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत। 300 पैकी 75 गुण तुम्हाला या पहिल्या मराठी भाषा या अर्हताकारी पेपरमध्ये मिळणे महत्त्वाचे आहेत। आणि पुस्तिकेचं स्वरूप पारंपरिक वर्णनात्मक रिटनचं स्वरूप असणार आहे, लेखी स्वरूप असणार आहे। दुसरा भाषाविषयक पेपर हा सुद्धा क्वालिफाईंग नेचरचा असेल। इंग्रजी भाषा, या इंग्रजी भाषेचा पेपर क्रमांक 2 भाषा पेपर 2 सांकेतिक कोड क्रमांक आहे याचा, या विषयाचा 1002, माध्यम इंग्रजी असणार आहे
आणि हा सुद्धा 300 गुणाचा पेपर असेल आणि याचा दर्जासुद्धा या पेपरचा 10वीचा असेल, SSCचा दर्जा, माध्यम उत्तर लेखनाचं माध्यम इंग्रजी असेल, एकूण कालावधी 3 तास. या पेपरमध्ये सुद्धा क्वालिफाईंग नेचरचा पेपर असल्यामुळे 25% मार्क्स तुम्हाला या पेपरमध्ये मिळवणं आवश्यक आहे. पूर्वीची राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप राज्यसेवा होती. यावर्षीपासनं हीच राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही रिटन म्हणजेच लेखी स्वरूपात असणार आहे. एकूण मेन्स परीक्षेचा जर आपण विचार केला, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने एकूण किती गुणाची असेल तर 1750 गुणाची मुख्य परीक्षा असेल. राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण 1750 गुणाची असेल आणि मुलाखत 275 गुणांची असेल. म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा 1750 गुण आणि मुलाखत 275 गुणाची असेल. याचाच अर्थ असा की एकंदरीत किती तर 2025 गुणांची मुख्य परीक्षा असेल. मुख्य परीक्षेत मिळालेले एकूण गुण आणि मुलाखतीमध्ये मिळालेले एकूण गुण याच्या आधारे तुमचं सिलेक्शन ठरणार आहे. म्हणून मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, परीक्षा योजना काय आहे तर यामध्ये पहिले 2 पेपर भाषाविषयक असतील. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हे दोन्हीही पेपर क्वालिफाईंग नेचरचेच म्हणजेच अर्हताकारी असतील. यानंतर तिसरा पेपर जो आहे तो तुमचा एस्सेचा असेल, निबंधाचा असेल. तिसरा पेपर असेल निबंधाचा. मुख्य परीक्षेला याचा कोड क्रमांक आहे 1003. निबंध तुम्हाला 250 मार्कासाठी 250 गुणासाठी एक निबंध असेल. निबंध तुम्हाला 2 असतील, त्याच्यामध्ये एक निबंध 125 मार्क्स, दुसरा निबंध 125 मार्क, असे 2 निबंध लिहावे लागतील. 125 125 250 मार्काचा निबंधाचा पेपर असेल. निबंधाचा पेपर तिसरा आणि कोड क्रमांक आहे सांकेतांक क्रमांक 1003 निबंध विषय आणि 250 गुणासाठी असेल. याचा दर्जा पदवी असेल आणि इतर निबंध तुम्ही जे भाषेचं माध्यम निवडलेलं आहे इंग्रजी किंवा मराठी, या तुम्ही मुख्य परीक्षेसाठी भाषा माध्यम उत्तर लेखनासाठी जी भाषा म्हणून माध्यम म्हणून निवडलेली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला हा निबंध लिहायचा आहे. असे एकूण 2 निबंध 125 125 याचा अर्थ 250 मार्कासाठी 250 गुणासाठी हा पेपर क्रमांक 3 निबंधाचा असेल. याचा दर्जा पदवीचा असेल. वेळ 3 तास हा अनिवार्य असेल आणि या पेपरचं स्वरूप लेखी म्हणजेच पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपातील हा निबंधाचा पेपर क्रमांक 3 एकूण गुण 250. जाऊयात पुढे. सामान्य अध्ययन GS जनरल स्टडीज. जनरल स्टडीजचे इथे 4 पेपर असतील. GS जनरल स्टडीजचे एकूण 4 पेपर असतील आणि प्रत्येकी पेपरला 250 मार्काचं वेटेज असणार आहे. पाहूयात आपण. पेपर क्रमांक 4 सांकेतांक 1004. सामान्य अध्ययन क्रमांक 1 GS जनरल स्टडी 1. GS1 जनरल स्टडी सामान्य अध्ययन पेपर पहिला एकूण 250 गुणांसाठी असेल. याचा दर्जा पदवी असेल आणि हा पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही माध्यमामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असेल. तुमचं उत्तर लेखनाची भाषा जी तुम्ही निवडलेली आहे माध्यम म्हणून त्या माध्यमामध्ये तुम्ही हा पेपर लिहू शकता. एकूण वेळ 3 तास आणि हा सुद्धा अनिवार्य असलेला पेपर आहे. याचं स्वरूप पारंपरिक वर्णनात्मक लेखी रिटन पॅटर्नमध्ये या परीक्षेचं स्वरूप असेल. या पेपरचं पहिला पेपर आपण पाहिला सामान्य अध्ययनाचा. एकूण गुण 250 मार्क. या पेपरचा दर्जा असणार आहे पदवी. उत्तर लेखनासाठी तुम्ही जे माध्यम भाषा निवडलेली आहे त्या भाषेमध्ये तुम्ही हा उत्तर लेखनासाठी भाषा म्हणून माध्यम म्हणून वापरू शकता. मराठी आणि इंग्रजी. एकूण वेळ 3 तास अनिवार्य असलेला पेपर आणि याचं स्वरूप आहे लेखनाचं कन्व्हेन्शनल म्हणजेच पारंपरिक आणि वर्णनात्मक स्वरूपातलं. दुसरा सामान्य अध्ययन GS2 जनरल स्टडीज 2 पेपर क्रमांक 5 1005 सांकेतांक आणि याचं सुद्धा आपण जर मार्क वेटेज पाहिलं
तर 250 मार्कासाठी हा पेपर असणार आहे। याचा दर्जा पदवी असेल। तुम्ही मराठी इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये असलेला हा पेपर तुम्ही उत्तर लेखनासाठी जी भाषा निवडलेली आहे त्या भाषेमध्ये लिहू शकता। एकूण वेळ 3 तास अनिवार्य असलेला हा पेपर पारंपरिक आणि वर्णनात्मक स्वरूपाचा। जनरल स्टडीज 3 जनरल स्टडीज 3 तिसरा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 106 सांकेतांक आणि याचे सुद्धा गुण आहेत 250। दर्जा असणार आहे पदवी। मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे। एकूण वेळ 3 तास अनिवार्य स्वरूपाचा हा पेपर आहे। पारंपरिक आणि वर्णनात्मक स्वरूपाचा पेपर। सांकेतांक कोड क्रमांक 107 GS जनरल स्टडीज सामान्य अध्ययन 4 सामान्य अध्ययनाचा 4थ्या क्रमांकाचा पेपर। याला सुद्धा एकूण 250 मार्क्स असतील। पदवी या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पदवीचं असेल। मराठी आणि इंग्रजीमध्ये ही प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल आणि एकूण या पेपरसाठी लेखी उत्तर लिहिण्यासाठी लेखी स्वरूपातली परीक्षा असल्यामुळे 3 तासाचा वेळ असेल। हा सुद्धा पेपर अनिवार्य असणार आहे आणि याचं स्वरूप पारंपरिक आणि वर्णनात्मक असेल। यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेच्या वेळेसच एक ऑप्शनल विषय निवडायचा आहे। ज्या ऑप्शनल विषयाची माहिती तुम्हाला पूर्व परीक्षेला फॉर्म भरत असताना नमूद करायची आहे। पूर्व परीक्षेच्या नंतर कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला ऑप्शनल विषय बदलण्याची अनुमती आयोगाकडून नाही। म्हणजे एकदा निवडलेला ऑप्शनल पूर्व परीक्षेच्या वेळेस निवडलेला ऑप्शनल तुम्हाला कोणत्याच टप्प्यावरती पुन्हा बदलता येणार नाही। ही महत्त्वाची सूचना आहे। याच्यामध्ये पाहूयात वैकल्पिक विषय ऑप्शनल। ऑप्शनल तुम्हाला आयोगाने दिलेल्या लिस्टमधनं एक ऑप्शनल तुम्हाला निवडायचा आहे। ज्या ऑप्शनलचे 2 पेपर्स असतील प्रत्येकी 250 गुणांचे। म्हणजेच एकूण ऑप्शनलचं मार्क वेटेज जर आपण पाहिलं तर एकूण 500 गुणांसाठी असलेला ऑप्शनल वैकल्पिक विषय। या वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असतील। त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 8 पेपर क्रमांक 8 वैकल्पिक विषय तुम्ही जो कोणता तुमचा ऑप्शनल विषय निवडलेला आहे त्या ऑप्शनल विषयाचे 2 पेपर। ऑप्शनल पेपर ऑप्शनल सब्जेक्ट पेपर क्रमांक 1 तो असेल 250 मार्कासाठी आणि याचा दर्जा असेल पदवी। पुढे नंतर वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 ऑप्शनल पेपर क्रमांक 2 हा सुद्धा 250 मार्कांसाठी असेल। याचा दर्जा असेल पदवी। आणि तुम्ही जी कोणती भाषा माध्यम म्हणून उत्तर लेखनासाठी माध्यम म्हणून जी कोणती भाषा तुम्ही निवडलेली आहे त्या भाषेमध्ये तुम्हाला ऑप्शनल लिहिता येणार आहे। या ऑप्शनलच्या दोन्ही पेपरसाठी किती वेळ असणार आहे तर पेपर क्रमांक 1 250 मार्कांसाठी ऑप्शनल तो लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ असेल आणि ऑप्शनल पेपर क्रमांक 2 250 मार्कासाठी याच्यासाठी सुद्धा लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ असणार आहे। हे दोन्ही पेपर्स ऑप्शनलचे लिहिणं अनिवार्य असतील। एकंदरीत काय तर बदललेल्या नवीन पॅटर्ननुसार MPSC आयोगाने नुकताच नवीन अभ्यासक्रम लागू केलेला आहे। न्यू पॅटर्न रिटर्न पॅटर्न ज्याला आपण लेखी पॅटर्न म्हणतो या पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि स्वरूप काय आहे तर याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की भाषा विषयासंदर्भातले 2 पेपर असतील। हे दोन्ही पेपर काय असतील तर अर्हताकारी असतील क्वालिफाईंग नेचरचे असतील। त्यामध्ये पहिला पेपर आहे पेपर क्रमांक 1 ज्याला आपण सांकेतिक कोड क्रमांक पेपरचा सांकेतांक आहे 1001 भाषा पेपर क्रमांक 1 मराठी हा असेल 300 गुणांसाठी। याचा दर्जा असेल 10वी आणि हा फक्त मराठी भाषेमध्येच याची प्रश्नपत्रिका उपलब्ध असेल। तुम्हाला तो मराठी भाषेतच लिहायचा। माध्यमाचे लिहिण्याचं माध्यम कोणतं मराठी आणि एकूण गुणांपैकी 25% गुण मिळवणं या पेपरमध्ये अनिवार्य आहे। एकूण 300 गुण या 300 गुणांपैकी 25% मार्क्स मिळवणं तुम्हाला अत्यावश्यक आहे। तरच तुमचे बाकीचे पेपर्स चेक केले जातील। म्हणजेच हा पेपर इथं पास करणं तुम्हाला अत्यावश्यक आहे। एकूण गुण 300 या 300 गुणांपैकी 25% मार्क्स मिळवणे हे महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये मिळणारे भाषा विषय क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 भाषेचे 2 पेपर असतील। या 2 पेपरमध्ये मिळणारे मार्क्स मुख्य परीक्षेसाठी ग्राह्य म्हणजेच तुमचं पोस्ट किंवा सिलेक्शनसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत। हे केवळ क्वालिफाईंग नेचरचे असलेले 2 पेपर। त्यामध्ये भाषा पेपर पहिला मराठी भाषेच्या संदर्भातला आणि दुसरा भाषा पेपर इंग्रजी भाषेसंदर्भातला
300 गुण आणि दर्जा आहे 10वी. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण गुणांपैकी 25% गुण मिळवणं महत्त्वाचं आहे. हे 2 पेपर क्वालिफाईंग झाल्यानंतर तुमचे हे जे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आणि ऑप्शनलचे 2 असे एकूण 6 पेपर्स आणि एक निबंधाचा पेपर असे एकूण 7 पेपर्स याच्यामध्ये मिळणाऱ्या एकूण मार्क्सपैकी म्हणजे 1750 पैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले ते मार्क्स आणि मुलाखतीचे एकूण 200 मुलाखतीचे असलेले एकूण 275 मार्क्स याच्या टोटलपैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील त्याच्यावरती तुमचं कट ऑफ मेरिट आणि तुमचं पद ठरणार आहे. म्हणून महत्त्वाचं काय तर वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही पहिलीच राज्यसेवा मुख्य परीक्षा. या मुख्य परीक्षेमध्ये जो महत्त्वाचा पेपर आहे तो म्हणजे एस्से पेपर क्रमांक 3 निबंधाचा आहे. तुम्ही जे भाषा माध्यम म्हणून निवडलेलं आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला हा निबंधाचा पेपर लिहायचा आहे. निबंध एकूण 250 मार्क. एकूण मुख्य परीक्षा बदललेल्या नवीन वर्णनात्मक पॅटर्नने लेखी पॅटर्नने मुख्य परीक्षा आहे 1750 मार्क्सची. या 1750 मार्क्सपैकी पेपर क्रमांक 3 निबंधाचा पेपर हा पेपर आहे 250 मार्कासाठी. दुसरा पेपर आहे सामान्य अध्ययन GS1 250 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 2 सामान्य अध्ययन हा सुद्धा 250 मार्कासाठी असणार आहे. आणि सामान्य अध्ययन 3 पेपर क्रमांक 3 250 मार्क्स. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 250 मार्क. निबंध आणि GSचे 4ही पेपर याचा दर्जा हा पदवीचा असणार आहे आणि या प्रत्येक पेपरसाठी 250 मार्क्स गुण असणार आहेत. आणि या प्रत्येक पेपरसाठी उत्तर लेखनासाठी 3 तासाचा कालावधी मिळणार आहे. पुन्हा नंतर तुम्हाला एक ऑप्शनल विषय निवडायचा आहे. जो ऑप्शनल विषय तुम्हाला पूर्वपरीक्षेलाच फॉर्म भरत असताना तुम्हाला नमूद करायचा आहे. कोणत्याच टप्प्यावरती तुम्हाला ऑप्शनल हा विषय पुन्हा बदलता येणार नाही आहे. ऑप्शनल विषयाचे वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स असणार आहेत. ज्या 2 पेपर्समध्ये प्रत्येकी पेपर हा 250 मार्काचा असणार आहे. म्हणजेच एकूण ऑप्शनल 500 मार्काचा असेल. म्हणून एस्से 250 मार्क. मुख्य परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं या 1750 पैकी एस्से 250 मार्क. GS जनरल स्टडीजचे 4 पेपर. या 4 पेपरला प्रत्येकी 250 मार्क्स म्हणजेच हे 1000 मार्क्स. आणि ऑप्शनल तुमचा जो कोणता ऑप्शनल असेल त्या ऑप्शनलचे 2 पेपर्स प्रत्येकी 250 मार्काचा एक पेपर म्हणजेच एकूण मार्क्स 500 असे. एस्सेचे 250 एकूण GS 4 त्याचे 1000 मार्क्स आणि ऑप्शनलचे 2 पेपर्स 500 मार्क्स अशी ही 1750 मार्काची तुमची मुख्य परीक्षा लेखी स्वरूपातील असेल. आणि त्यानंतर एकूण मुलाखतीचा आपण विचार केला तर मुलाखत असेल तुमची एकूण 275 गुणांसाठी. हे झालं राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी पॅटर्न वर्णनात्मक पॅटर्न याच्यानुसार नवीन परीक्षा योजना. याच्यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या परीक्षेचं सुद्धा आयोगाने नवीन परीक्षा योजना आपल्यासमोर दिलेली आहे. या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यासाठी पूर्वपरीक्षा राज्यसेवेप्रमाणेच असेल. त्याच्यामध्ये GSचा एक पेपर असेल आणि CSATचा क्वालिफाईंग नेचरचा पेपर असेल. परंतु महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा लेखी परीक्षा हिचं स्वरूप कसं असेल तर एकूण गुण 400 गुणासाठी ही लेखी परीक्षा असेल आणि याच्यामध्ये मुलाखतीचे मार्क्स फक्त 50 मार्क्स असतील. म्हणजेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकूण 450 गुणाची असेल. त्यापैकी 400 मार्क्स हे लेखी परीक्षेचे असतील आणि 50 मार्क्स हे मुलाखतीचे असतील. पुढे याच्यामध्ये 2 पेपर असतील. स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक 1 200 गुणासाठी आणि स्थापत्य अभियांत्रिकी पेपर क्रमांक 2 200 गुणासाठी असे एकूण 2 पेपर असतील. आणि हे दोन्ही पेपर इंग्रजी माध्यमामध्ये असतील. प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्येच मिळेल तुम्हाला. आणि याच्यासाठी वेळ असेल 3 तासाचा प्रत्येकी पेपर. प्रत्येक पेपरसाठी 3 तासाचा वेळ असेल. यानंतर तिसरा संवर्ग आपण या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्र यांत्रिकी सेवा लेखी परीक्षा 400 गुण आणि मुलाखत 50 गुणांची असेल. तर याच्यामध्ये पहिला पेपर महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा पेपर क्रमांक 1 200 गुण लेखी आणि दुसरा पेपर क्रमांक 2 200 गुण लेखी.
यानंतर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा ही सुद्धा मुख्य परीक्षा 450 गुणांची असेल। त्यामध्ये 400 गुण हे लेखी परीक्षेसाठी आणि 50 गुण हे मुलाखतीसाठी असतील। यामध्ये विद्युत अभियांत्रिकी सेवा पेपर क्रमांक 1 200 गुणासाठी असेल आणि हा 3 तासासाठी असेल, म्हणजेच वेळ 3 तासाचा असेल आणि याचं स्वरूप लेखी असेल, पारंपरिक वर्णनात्मक। यानंतर पेपर क्रमांक 2 विद्युत अभियांत्रिकी सेवा पेपर क्रमांक 2 हा सुद्धा 200 गुणाचा असेल आणि याला सुद्धा हा लेखी स्वरूपातला पेपर वेळ असेल 3 तासाचा। यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा संवर्ग क्रमांक 5 महाराष्ट्र कृषी सेवा महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस, तर याची मुख्य परीक्षा ही एकूण 400 गुणाची असेल आणि मुख्य परीक्षा एकूण 400 गुणाची असेल आणि मुलाखत 50 गुणांची असेल, म्हणजेच एकूण 450 गुण मुख्य परीक्षा। यामध्ये कृषीविषयक सामान्य ज्ञान GSTDs याचा 200 मार्काचा एक पेपर असेल, 3 तास वेळ असेल आणि याचं स्वरूप असेल लेखी, पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाचा हा पेपर असेल। पेपर क्रमांक 2 ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा लेखी परीक्षा, याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 हा 200 मार्काचा असेल। याचा दर्जा कृषी पदवी, इंग्रजीमधनं ही प्रश्नपत्रिका असेल, 3 तासाचा वेळ असेल आणि याचं स्वरूप असेल पारंपरिक वर्णनात्मक। यानंतर महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस ही याची मुख्य परीक्षासुद्धा 450 मार्काची असेल। त्यापैकी 400 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतील आणि 50 गुणांचा असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू मुलाखत। या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमध्ये सुद्धा मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर असतील। यामध्ये पहिला पेपर पेपर क्रमांक 1 त्याला आपण वैकल्पिक विषय म्हणूयात, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वैकल्पिक विषय ऑप्शनल पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये 200 गुण असतील, 3 तासांचा वेळ, दर्जा पदवीचा असेल आणि या पेपरचं स्वरूप हे वर्णनात्मक रिटन पॅटर्नचं असेल। यानंतर दुसरा वैकल्पिक विषय 200 गुण वैकल्पिक विषय 200 गुण पदवीचा दर्जा असेल, इंग्रजीमधनं ही प्रश्नपत्रिका असेल आणि एकूण 3 तासाचा वेळ आणि या प्रश्नपत्रिकेचं उत्तर लेखन म्हणजेच याचं स्वरूप जे असणार आहे ते पारंपरिक असणार आहे, वर्णनात्मक असणार आहे। यानंतर 7वा संवर्ग आपण पाहूयात अन्न व औषध प्रशासकीय सेवा अन्न व औषध प्रशासकीय सेवा फार्मसी सर्व्हिसेस। अन्न व औषध प्रशासकीय सेवा लेखी परीक्षेचा टप्पा 400 गुणांचा असेल आणि मुलाखत असेल 50 गुणांची। याच्यामध्ये सुद्धा मुख्य परीक्षेला अन्न व औषध प्रशासकीय सेवा यामध्ये मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांची असेल लेखी परीक्षा आणि मुलाखत 50 गुणांची। याकरता 2 पेपर असतील, पेपर क्रमांक 1 अन्न व औषधी द्रव्य विषयक घटक 200 मार्काचा असेल आणि पेपर क्रमांक 2 अन्न व औषधी द्रव्य विषयक घटक पेपर क्रमांक 2 सुद्धा 200 मार्काचा असेल। पेपर क्रमांक 1 200 गुण, पेपर क्रमांक 2 200 गुण, एकूण 400 गुण आणि हे दोन्ही पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी 3 तासाचा वेळ असेल आणि हा पेपर इंग्रजी माध्यमातून असेल आणि याचं स्वरूप पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपातील असेल। यानंतर 8वा संवर्ग निरीक्षक वैद्यमापनशास्त्र गट ब लेखी परीक्षा 400 गुणांची आणि मुलाखत असेल 50 गुणांची। याच्यामध्ये सुद्धा 2 पेपर असणार आहेत, प्रत्येकी पेपर 200 गुणांसाठी एकूण 400 गुण आणि हा पेपर प्रत्येक पेपरसाठी लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ असेल। याचं स्वरूपसुद्धा लेखी असेल, वर्णनात्मक असेल। यानंतर ही माहिती आपण या 8 संवर्गाच्या संदर्भानं पाहिलेले आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, पूर्वी होणारी राज्यसेवा परीक्षा जी आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा टप्पा आणि आता नवीन पॅटर्ननुसार बदललेल्या पूर्व परीक्षेचा टप्पा हा सारखाच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल नाही आहे। तो पूर्व परीक्षेचा टप्पा GSTDs 200 मार्क 100 प्रश्न 2 तासांचा वेळ। दुसरा पेपर क्वालिफाईंग नेचरचा असलेला पात्रता केवळ पात्रता अर्हताकारी पेपरचं स्वरूप आहे आणि CSATचा पेपर ज्याच्यामध्ये 80 प्रश्न असतील 200 गुण आणि 2 तासांचा वेळ। पूर्व परीक्षेचा टप्पा हा सारखाच आहे, बदल झालेला आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये
पूर्वी जुन्या पॅटर्ननुसार होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची होती. या वर्षीपासून 2025पासून MPSC आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपात केलेली आहे, लेखी स्वरूपात केलेली आहे. आणि लेखी स्वरूपामध्ये होणाऱ्या या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण 1750 गुणांचं वेटेज असणार आहे. या 1750 गुणाच्या मुख्य परीक्षेमध्ये एक पेपर एस्सेचा असेल जो 250 मार्कासाठी असेल. तत्पूर्वी 2 भाषाविषयक पेपर असतील प्रत्येकी 300 गुणांचे जे क्वालिफाईंग नेचरचे असतील. तर त्यानंतर मुख्य परीक्षेचा टप्पा पाहत असताना आपण पाहतोय की मुख्य परीक्षेमध्ये पहिला पेपर असेल निबंधाचा जो 250 मार्काचा. जनरल स्टडीजचे 4 पेपर असतील जे प्रत्येकी 250 मार्काचे म्हणजेच 1000 मार्कांसाठी GS असेल, जनरल स्टडीज असतील. आणि ऑप्शनल वैकल्पिक विषय तुम्हाला एक निवडायचा आहे आणि वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स असतील प्रत्येकी 250 मार्कांचे. म्हणजेच एकूण वैकल्पिक विषयाचं वेटेज जर आपण पाहिलं तर ऑप्शनल विषयाचं मार्क वेटेज 500 मार्कांचं असेल. असं एकूण 1750 मार्काचं हे काय आहे ते विभाजन आहे आणि सोबतच 275 मार्कांसाठी मुलाखत असणार आहे. यानंतर आपण पुढली महत्त्वाची माहिती पाहूयात. आयोगाने दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ज्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षा फॉरेस्ट मेन सर्व्हिसेस वैकल्पिक विषय ऑप्शनल विषय राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि वनसेवा मुख्य परीक्षेला तुम्ही जो ऑप्शनल निवडणार आहात, वैकल्पिक विषय निवडणार आहात, हा एकदा निवडलेला वैकल्पिक विषय परीक्षेच्या कोणत्याच टप्प्यावरती तुम्हाला बदलता येणार नाही याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यायची. राज्यसेवा मुख्य परीक्षा वनसेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयाची म्हणजेच ऑप्शनल विषयाची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे. राज्यसेवा महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 जी 28 सप्टेंबर 2025ला होणार आहे. या परीक्षेचं नोटिफिकेशन आयोगानं नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. 18 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. तर आयोगानं या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि वनसेवा मुख्य परीक्षेकरता तुम्ही जो ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहात, वैकल्पिक विषय निवडणार आहात, तो वैकल्पिक विषय निवडल्यानंतर तो स्पष्टपणे पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करत असतानाच नमूद करायचा आहे. आणि पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करत असताना तुम्ही जो कोणता वैकल्पिक विषय निवडलेला आहे, ऑप्शनल विषय नमूद केलेला आहे, निवडलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या कोणत्याच टप्प्यावरती बदल करता येणार नाही. पाहूया सदर निवडलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयांची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना वैकल्पिक विषय म्हणजेच ऑप्शनल विषय निवडणे व नमूद करणे अनिवार्य आहे. सदर निवडलेल्या व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्याची विनंती पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. पुढे मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयाची यादी व उत्तरं लिहिण्याचे माध्यम. वैकल्पिक विषयाची यादी आयोगानं वेबसाईटवरती टाकलेली आहे, तुम्हाला ती पाहून घ्यायची आहे. आणि उत्तरं लिहिण्याचे माध्यम मराठी आणि इंग्रजी या 2 भाषापैकी कोणत्याही एका भाषेला उत्तर लिहिण्याचं माध्यम म्हणून तुम्ही निवडू शकता. तुम्ही वैकल्पिक विषय ऑप्शनल विषय लिहिण्यासाठी उत्तर लेखनासाठी जी कोणती भाषा माध्यम म्हणून निवडलेली आहे त्याच माध्यमामध्ये तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या वैकल्पिक विषयाचे ऑप्शनल विषयाची उत्तरं लिहायची आहेत असं स्पष्टपणे नमूद आयोगाने या नोटिफिकेशनमध्ये केलेलं आहे. मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयाची यादी, उत्तरं लिहिण्याचे माध्यम इत्यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली माहिती संबंधित परीक्षेच्या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. याची नोंद तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन घ्यायची आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर क्रमांक 3 ते 7 पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
पेपर क्रमांक 3 ते 7. मात्र सदर 5ही पेपर एकतर मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत सोडवणं आवश्यक आहे. पेपर क्रमांक 3 ते 7 आपण पाहूयात. पेपर क्रमांक 3 ते 7 कोणते आहेत? मग पहा, मी पुन्हा एकदा दाखवून देतो की पेपर क्रमांक 3 ते 7 काय आहे. हे पहा, पेपर क्रमांक 3 ते 7, पेपर क्रमांक 3 ते 7 म्हणजेच निबंध, एस्से आणि जनरल स्टडीजचे 4 पेपर. जनरल GS स्टडीजचे किती पेपर? 4 पेपर. याच्यामध्ये एस्से, निबंध, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 आणि सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 4 असे एकूण हे 4 पेपर. पेपर क्रमांक 3 ते 7 या 3 ते 7 पेपर क्रमांक 3 ते 7 याकरता तुम्हाला कोणत्याही एकाच भाषेचा उत्तर लेखनासाठी माध्यम म्हणून निवडता येणार आहे. एकाच भाषेचा तुम्हाला वापर करता येणार आहे. म्हणजे एस्से तुम्ही ज्या भाषेमध्ये लिहिणार आहात, जी भाषा माध्यम उत्तर लेखनाचं माध्यम म्हणून निवडणार आहात, त्याच भाषेमध्ये तुम्हाला निबंध आणि सामान्य अध्ययनाची 4 पेपर याची उत्तरं लिहायची आहेत. पुढे ऑप्शनल विषय. ऑप्शनल तुमचा जो काही आहे, या ऑप्शनलचं पेपर क्रमांक 8 आणि 9 पाहूया. पुढे पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर क्रमांक 3 ते 4, पेपर क्रमांक 3, 4, 5, 6 आणि 7, 3 ते 7 पेपर क्रमांक 3 ते 7 म्हणजेच 3ऱ्या क्रमांकाचा पेपर जो आहे तो एस्सेचा आहे, निबंध लेखनाचा. आणि 3 ते 7 नंतरचे 4 पेपर जे आहेत ते GS स्टडीजचे आहेत, सामान्य अध्ययनाचे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन लेखी पॅटर्न 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, एकतर तुम्हाला मराठीमध्येच उत्तरे लिहावी लागतील, मुख्य परीक्षेला माध्यम म्हणून उत्तर लेखनाचं माध्यम म्हणून जी भाषा निवडलेली आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 3 ते 7 एस्से आणि GSचे 4 पेपर हे तुम्ही निवडलेल्या भाषेच्या माध्यमामध्ये उत्तर लेखनासाठी जे माध्यम म्हणून भाषा निवडलेली आहे त्याच भाषेमध्ये लिहावी लागतील. कोणत्याही एका भाषेमध्ये लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असेल. मात्र सदर 5ही पेपर एकतर तुम्हाला मराठीत लिहावे लागतील, नाही तर इंग्रजीमध्ये लिहावे लागतील. एकाच भाषेमध्ये तुम्हाला हे 5 पेपर लिहिता येतील. त्याच्यामध्ये निबंधाचा 1 आणि एस्सेचा 1 आणि सामान्य अध्ययनाचे 4 असे एकूण 5 पेपर कोणत्याही एकाच भाषेमध्ये तुम्हाला निवडता येतील. आता पुढला प्रश्न, ऑप्शनल विषयाचं काय? तर ऑप्शनल विषय जो पेपर क्रमांक 8 आणि 9 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भाने पेपर क्रमांक 8 आणि 9 ऑप्शनल पेपर वैकल्पिक विषय. वैकल्पिक विषयातील ज्या विषयाचे माध्यम आयोगाकडून इंग्रजी अथवा मराठी असे निश्चित केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी अथवा मराठी भाषेतूनच लिहिणे आवश्यक आहे. ऑप्शनलच्या संदर्भाने वैकल्पिक विषय ऑप्शनल. वैकल्पिक विषयातील विषयाचे माध्यम आयोगाकडून इंग्रजी अथवा मराठी असे निश्चित केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी अथवा मराठी भाषेतूनच लिहिणे आवश्यक आहे. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी आयोगाने मराठी व इंग्रजी भाषेचे माध्यम निश्चित केलेले आहे त्याकरता उमेदवाराने मराठी अथवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेची निवड करणे अनिवार्य आहे. निवड केलेल्या भाषेचे माध्यम हे वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरसाठी अनिवार्य राहील. तुम्ही जी कोणतं माध्यम वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम उत्तरं लिहिण्यासाठी निवडलेलं आहे त्या माध्यमातून त्याच भाषेमध्ये तुम्हाला वैकल्पिक विषयातील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2ची उत्तरं लिहावी लागतील. पेपर क्रमांक 1 वेगळ्या भाषेमध्ये उत्तरं लिहिली आणि पेपर क्रमांक 2 याची उत्तरे वेगळ्या भाषेत लिहिली असं अजिबात चालणार नाही आहे. आयोगानं स्पष्टपणे हे नमूद केलं आहे की तुमचा जो कोणता ऑप्शनलचा विषय असेल त्या ऑप्शनलच्या विषयामध्ये वैकल्पिक विषयामध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2
ही दोनही पेपर तुम्ही जी भाषा माध्यम म्हणून निवडलेली आहे त्या एकाच भाषेमध्ये तुम्हाला दोन्ही पेपरमधली उत्तरं लिहिणं अनिवार्य आहे, त्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही। मुख्य परीक्षेकरता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज सादर करताना प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरं ज्या भाषेच्या माध्यमातून लिहिण्यात येणार आहेत त्या भाषेचे माध्यम निवडणे आवश्यक आहे। पूर्व परीक्षेच्या वेळेसच तुम्हाला फॉर्म भरत असताना मुख्य परीक्षेला तुम्ही ज्या भाषेमध्ये उत्तरं लिहिणार आहेत, उत्तर लेखनासाठी जे भाषा माध्यम म्हणून वापरणार आहात त्याच भाषेचा उल्लेख तुम्हाला पूर्व परीक्षेच्या वेळेस करणं आवश्यक आहे। फॉर्म भरत असताना त्यामध्ये मुख्य परीक्षेच्या टप्प्यावरती तुम्हाला माध्यम बदलता येणार नाही, उत्तर लेखनाचं माध्यम, भाषेचं माध्यम बदलता येणार नाही। पुढे अर्जामध्ये दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रामध्ये दर्शविल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्यासाठी भाषेचे माध्यम नमूद करणे आवश्यक आहे। नमूद केलेल्या माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमातून लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत, परिणामी त्याला गुणदान केले जाणार नाही। हे लेखी पॅटर्नची नुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्षात घ्यायचं आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या वैकल्पिक विषयाच्या पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नासाठी उमेदवारांनी आउटलाईन पेन्सिल वापरण्याची मुभा राहील। म्हणजे मुख्य परीक्षेला जर तुम्ही ऑप्शनल म्हणून जिओग्राफी भूगोल हा विषय निवडला असेल तर तुम्हाला नकाशा काढण्यासाठी मॅपिंगसाठी काय वापरता येऊ शकते, आउटलाईन पेन्सिल वापरता येऊ शकते। राज्यसेवा मुख्य परीक्षा करता निश्चित केलेल्या वैकल्पिक विषयापैकी विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत हे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या पारंपरिक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक गणना करण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, प्रोग्रामेबल प्रकारच्या गणनयंत्राचा वापर करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, हे महत्त्वाचं आहे। तुम्हाला कुठल्याच प्रकारचं गणनयंत्र तुम्हाला इथं गणनयंत्राचा वापर करता येणार नाही। अशा गणनयंत्राचा वापर केल्यास उमेदवाराने अवैध मार्गाचा वापर अवलंब केल्याचे समजले जाईल आणि त्याची उमेदवारी रद्द केली जाईल। पुढे नंतर पारंपरिक स्वरूपाच्या परीक्षेच्या वेळी आयोगाकडून उमेदवारांना पुरविण्यात येणाऱ्या मुख्य उत्तर पुस्तिकेमध्ये दिलेल्या पृष्ठावरच लिहिणे नमूद करणं आवश्यक आहे। हे कशाच्या संदर्भाने दिलेलं आहे तर उत्तर लेखन परीक्षेच्या संदर्भाने दिलेलं आहे। पुढे परीक्षेचे स्वरूप संयुक्त पूर्व परीक्षेमधील गुणाच्या आधारे संवर्गनिहाय सेवेच्या संवर्गनिहाय मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची काय करण्यात येईल तर मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात येईल। पूर्व परीक्षेमधून कट ऑफ लाईन किंवा कट ऑफद्वारे जो काही संवर्गनिहाय जो कट ऑफ असेल त्या कट ऑफमधनं जे विद्यार्थी पास होतील त्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्यात येईल आणि मुख्य परीक्षा ही आयोगाने निर्धारित केलेली परीक्षा योजना आणि मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारितच मुख्य परीक्षा घेण्यात येईल आणि जी 2025 पासून मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात नाही तर लेखी स्वरूपात असणार आहे। मुख्य परीक्षेस प्रवेश ही माहिती दिलेली आहे, जो तुम्हाला वाचून घ्यायची आहे PDF मध्ये। पुढे जाऊयात आपण। हे शारीरिक क्षमता मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेच्या संदर्भाने निकालाची प्रक्रिया काय असेल आणि काय आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपात घेतली जाणार आहे, ज्याला आपण लेखी पॅटर्न म्हणतो, रिटर्न स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण गुण 1750 असतील। 1750 लेखी परीक्षेकरता एकूण 1750 गुणाकरता लेखी परीक्षा घेतली जाईल आणि 275 गुणाकरता मुलाखत असेल। असे एकूण 2025 इथे 2025 गुणांकरता ही मुख्य परीक्षा असणार आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून कशी तर वर्णनात्मक स्वरूपात असेल, लेखी पॅटर्न
मध्ये असेल। याच्याकरता एक पहिला पेपर जो असेल जो तुमचा भाषा, मराठी भाषा हा अर्हताकारी असेल, भाषाविषयक पेपर असेल 300 गुणांचा आणि हा अर्हताकारी असेल, याच्यामध्ये किमान 25% गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे। दुसरा भाषाविषयक पेपर असेल इंग्रजीचा आणि हा सुद्धा 300 गुणांचा असेल, लेखी स्वरूपातच। याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण गुणापैकी 25% गुण मिळवणं आवश्यक आहे। हे दोन्ही भाषाविषयक पेपर हे अर्हताकारी असतील। यानंतर तुमचा जो पेपर असेल तो असेल एस्सेचा 250 मार्काचा, जो ज्यामध्ये 3 तासांचा वेळ असेल आणि नंतर GS स्टडीज जनरल सामान्य अध्ययनाचे प्रत्येकी 250 मार्काचे एकूण 4 पेपर 1000 गुणांसाठी आणि ऑप्शनल वैकल्पिक विषय जो कोणता तुम्ही निवडलेला आहे तो वैकल्पिक विषयाचे एकूण 2 पेपर असतील, प्रत्येकी 250 गुण आणि एकूण मार्क्स वेटेज 500 गुण, असं एकूण 1750 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी। आणि 275 गुणांचा तुमचा असणार आहे इंटरव्ह्यू, ज्याला आपण या भरती प्रक्रियेतील निवड प्रक्रियेतील शेवटचा टप्पा मुलाखत म्हणून ओळखतो आपण। तर ती मुलाखत असणार आहे 275 गुणांसाठी। संयुक्त महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकूण 3 टप्पे। पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा, एकूण 400 गुणांची ही परीक्षा आहे। याच्यामध्ये पहिला पेपर तुमचा GSचा असेल, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी 2 तासांचा कालावधी असेल, ज्याचं नेचर MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही पूर्व परीक्षा असेल। दुसरा पेपर असेल तो म्हणजे CSATचा, तो क्वालिफाईंग नेचरचा असेल आणि याच्यामध्ये एकूण 80 प्रश्न 200 गुणांसाठी असतील आणि वेळ असेल 2 तासांचा। हा मात्र क्वालिफाईंग नेचरचा असेल। पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा पहिल्या पेपरवरती म्हणजेच जनरल स्टडीज सामान्य अध्ययनाच्या पेपरवरती लागेल आणि त्यानंतर दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा जो यावर्षीपासनं लेखी स्वरूपात करण्यात आलेला आहे आणि तिसरा टप्पा असेल तो म्हणजे मुलाखत। असे एकंदरीत या राज्यसेवा मुख्य परीक्षेचे टप्पे आहेत। बदललेला लेखी पॅटर्न MPSC आयोगाकडून नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याकरता वर्णनात्मक पद्धतीने होणारी ही पहिली राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याकरता आयोगानं जाहिरातसुद्धा प्रकाशित केलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे। पूर्व परीक्षेचं स्वरूप मुख्य परीक्षा, मार्क वेटेज, परीक्षा योजना त्याचं स्वरूप या ठिकाणी आपण याची विस्तृत माहिती घेतलेली आहे। तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओच्या संदर्भाने। तोपर्यंत धन्यवाद।